गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात हळूहळू घसरण होतीये. गुरुवारी सोन्याचा दर 1,52,800 रुपये प्रति तोळा होता, तर आजचा सोन्याचा दर 1,48,400 रुपये इतका आहे. एका दिवसात सोन्याच्या दरात प्रति तोळा तब्बल 4,000 रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचा दर प्रति किलो 2,48,194 रुपयांवरून 2,18,411 रुपयांवर आलाय. प्रति किलोमागं चांदीच्या दरात तब्बल 29,700 रुपयांची घसरण झाली आहे. आज 4,000 सोनं तर 29,000 चांदी घसरल्यानं सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. आखाती युद्धामुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे ते ठेवण्याचा निर्णय घेतलाय. फेडरल रिझर्व्हच्या या भूमिकेमुळे सोनं आणि चांदी या दोन्हीच्या किमतींमध्ये घसरण होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. सामान्यतः आंतरराष्ट्रीय तणावाच्या काळात सोने चांदीला सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं आणि किमती वाढतात. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. मध्य पूर्वेतील तणावामुळे गुंतवणूकदार अधिक सुरक्षिततेकडे वळलेत. त्यांनी धातूंमधली गुंतवणूक कमी करून रोख रक्कम साठवण्यावर भर दिलाय. गुंतवणूकदार आता अमेरिकी डॉलरकडे वळत आहेत, ज्याला सुरक्षित चलन मानलं जातं. आणि अलीकडच्या काही दिवसांमध्ये डॉलरचं मूल्य लक्षणीयरित्या वधारलंय. सोने आणि चांदीच्या दरातील ही घसरण प्रामुख्यानं उच्च धोरणात्मक व्याजदर आणि अमेरिकी डॉलरची वाढती ताकद या कारणांमुळे झाली असल्याचं मानलं जात आहे. तज्ज्ञांच्या मते सध्याची घसरण तात्पुरती नसून ती पुढं काही काळ सुरू राहण्याची शक्यता आहे.